नमस्कार. आम्ही पुणेकर आणि नेचर वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर शिक्षा घर घर शिक्षा या अभियान आपण भारत पाक सीमाच्या दोन्ही आहेत, लेह लडाखच्या आणि जम्मू काश्मीरच्या, त्यातल्या शाळांसाठी आपण हे अभियान सुरू केलेलं आहे. 15 मार्चपासून आपण हे त्यांना शालेय वस्तू देतोय. त्यानंतर मेडिकलचं किट, फर्स्ट एड बॉक्सपासून आपण सगळ्या वस्तू, आपलं पहिल्या वर्षीचं टार्गेट आहे 15,000 विद्यार्थ्यांपर्यंत हे आपण शैक्षणिक साहित्य द्यायचं. आणि त्यातलं महत्त्वाचा मोटिव्ह आहे की ह्या ज्या काही भारताच्या सीमा आहेत, लेह लडाखपासून जम्मू काश्मीर, इथं ड्रग्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वापर केला जातो. तर आपण ह्या ज्या बॅग्स देतोय त्यावरनं पण मेसेज देतो की नो ड्रग्स, ओन्ली एज्युकेशन, असं आपण करतोय. त्याबरोबर फर्स्ट एड बॉक्स देतोय आणि तिथल्या तरुणांनी शिक्षणाकडे वळून त्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल आणि शैक्षणिक वस्तू मिळतील ह्यासाठी दोन्ही संस्थांचा हा प्रयत्न आहे. आणि ह्यासाठी आपण तिथल्या लेह लडाखचे राज्यपाल आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करून येत्या महिन्याभरात या सगळ्या गोष्टीचं ऑफिशियली वितरण आपण तिथं करतोय जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमध्ये. आणि जरी संस्था महाराष्ट्रातल्या असल्या NGO, तरी तिथल्या लोकल ज्या संस्था आहेत, कापेला फाउंडेशन, एज्युकेशन जनरल जोरावसा एज्युकेशन शेअर, अजून बाकीच्या 2 की त्या आपल्याला तिथं लोकली सपोर्ट करतात आणि तिथले एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे त्या बाबतीत पूर्ण सहकार्य करतात. हाय, मेरा नाम दिया है और मैं प्रोजेक्ट नर्चर की फाउंडर हूँ। हमने प्रोजेक्ट नर्चर बहुत सिंपल रीज़न के लिए चालू किया था। हमको सोसाइटी को कुछ गिव बैक करना था, तो हमने अभी तक एक 7 डे डोनेशन ड्राइव किया था। जब 7 डेज एवरी डे हमने क्लोथ्स, शूज़, बुक्स, पुराने टॉयज़ सब कलेक्ट किए थे और हमने जाके वो दूसरे NGOs में दिए थे। फिर आर्या ने मैंने बोत्सवाना में डोनेशन किया था, इसलिए अफ्रीका में डोनेशन किया था ब्लैंकेट का। सब ब्लैंकेट ढूंढे और 30 जगह पे डोनेट किया था उसको। अभी हम जो कश्मीर के लिए कर रहे हैं, फर्स्ट एड किट एक ऐसी चीज़ है जो हर सोल्जर को लगती है। जब सोल्जर्स हमको इतना देते हैं बॉर्डर के साइड, दे प्रोटेक्ट अस, तो आई थिंक हमारा फ़र्ज़ बनता है कि हम उनको वापस दें। तो इसीलिए हमने, जब अंकल ने हमको ये आइडिया दिया था तब कोलैबोरेशन के लिए, तो हमें बहुत खुशी हुई और हमें करने का